उद्घाटन हे 1, 2 आणि 3 तारखेला रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये अरबी समुद्राच्या लगत जो आपण 30 कोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि काही किल्ले उभारलेले आहेत त्याचा लोकार्पण सोहळा हा 2-3 तारखेला होणार आहे रत्नागिरीमध्ये। 2 तारखेला ज्या एका प्रकल्पामुळे रत्नागिरीचं नाव जागतिक पातळीवर जाणार आहे तो प्रकल्प म्हणजे थिबा राजवाड्याच्या समोर जो 3D मल्टीमीडिया शो याच्यासाठी आपण 25 कोटी रुपये खर्च केले होते त्याचा लोकार्पण सोहळा 2 तारखेला संध्याकाळी रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। आणि तिसरा प्रकल्प आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रकल्प तो म्हणजे लोकमान्य टिळक रुग्णालय जे कॅशलेस रुग्णालय आहे त्याचा लोकार्पण सोहळा देखील याच 2 तारखांमध्ये 2 किंवा 3 तारखेला होईल। राज्य उत्पादन शुल्काची जी नवीन इमारत आपण रत्नागिरी शहरामध्ये बांधतोय त्याचं भूमिपूजन सोहळा आणि गेले कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ 40 वर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित होऊन काम करणारे जे नेते रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत त्यांची एक मागणी होती की राज्य उत्पादन शुल्काची जागा आहे तिथे गौतम बुद्धांची मूर्ती ठेवलेली आहे थिबा राजानं त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं बौद्ध विहार व्हावं अशी जी मागणी होती त्याला जवळजवळ 7.5 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्याचा भूमिपूजन सोहळा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जागा दिलेली होती त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। या सगळ्या प्रकल्पामध्ये अजून एक जो आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे प्राणी संग्रहालय त्याच्या ऍक्च्युअल कामाला देखील 30 तारखेपासून सुरुवात होते त्याला आपण 99 कोटी रुपये MIDC कडनं दिलेले आहेत। असे जे विविध प्रकल्प रत्नागिरीमधले आहेत त्याचा उद्घाटन सोहळा आणि भूमिपूजन सोहळा 1 तारीख ते 4 तारीखच्या दरम्यान रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।